राष्ट्राय स्वाहा. सावरकरांना असं वाटलं होतं की बहुतेक आता फासावर लटकवतील आपल्याला, पण सावरकरांचा सगळा इतिहास पाहिलात तर हा एक असा माणूस आहे की ज्या माणसाचा ज्याला ज्याला स्पर्श होतो तिथे क्रांतिकारक तयार होतो. म्हणजे मित्रमेळामध्ये क्रांतिकारकांची एक फौज तयार केली. मग अभिनव भारत संघटनेमध्ये मित्रमेळा नाशिक पुरतं मर्यादित होतं, त्याचं संपूर्ण भारतभर जाळं पसरलं. ते वेगळ्या नावाने मोठी विस्तारित संघटना झाली, ती अभिनव भारत संघटना. आणि मग एका पाठोपाठ एक सावरकरांच्या संपर्कात येणारा प्रत्येक तरुण हा क्रांतिकारक व्हायला लागला, हातामध्ये शस्त्र उचलायला लागला. कारण सशस्त्र क्रांतीचा लढा दिल्याशिवाय देश स्वतंत्र होऊ शकत नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पण म्हणतात की रक्तावीण स्वातंत्र्य कोणा न मिळे. आपल्याला बरोबर चुकीचं शिकवलं गेलं की रक्त न सांडता अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळालं. अजिबातच नाही, धादांत खोटं शिकवलं गेलं. जगातला कुठलाही देश आज तागायत रक्त न सांडता स्वतंत्र झालेला नाही. रक्तप्रपात व्हावाच लागतो, रक्ताशिवाय पर्यायच नाही. राम रावण युद्धामध्ये सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम रावाला रावणाचा वध करावा लागला, रक्त सांडावं लागलं. महाभारतात सुद्धा श्रीकृष्णाला अर्जुनाला लढायला शिकवावं लागलं, हातामध्ये शस्त्र उचलण्यासाठी एवढे अध्याय शिकवावे लागले, अख्खी भगवद्गीता सांगावी लागली. जे एकाला संताला सुद्धा कळलं. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना लढायला सांगितलं. एकनाथ महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली. त्यामुळे अहिंसेच्या मार्गाने कधीही स्वातंत्र्य मिळू शकत नाही. अहिंसा हा स्वातंत्र्य मिळवण्याच्या अनेक मार्गांमधला एक मार्ग नक्कीच असू शकतो. पूर्णपणे अहिंसेने स्वातंत्र्य मिळालं. सागरमती के संत तूने कर दिया कमाल, देश को दी आजादी बिना खडग बिना ढाल, अशी एक घाणेरडं गलिच्छ गाणं आपल्या माथ्यावर मारलं गेलं. असं कधी होत नाही. त्यामुळे सशस्त्र क्रांतिकारक जो माणूस निर्माण करतोय, उद्या जर त्याला संपवलं, उद्या जर त्याला फासावर लटकवलं तर ह्याचे भयानक परिणाम भारतामध्ये आपल्याला भोगावे लागतील. अनेक ठिकाणाहून असे क्रांतिकारकांचा उठाव सुरू होईल आणि एक प्रचंड मोठं वादळ येईल आणि कदाचित आपल्याला देश सोडून जावं लागेल. कारण सावरकर पकडेपर्यंत इतकी भयानक परिस्थिती क्रांतिकारकांनी निर्माण केली होती की ब्रिटनमधनं 3-3 वर्षांनी प्रत्येक देशातला व्हॉइसरॉय बदलायचा. हे लागे बांधे होतात ना 3 वर्षाच्या पुढे ठेवलं की. आज ती सिस्टीम बँकांमध्ये आणि सगळ्या ऑफिसेसमध्ये सुद्धा असते. मोठा जो मेन ऑफिसर असतो तो 3-4 वर्षाच्या वर ठेवत नाही. त्याचं कारण तिथल्या लोकांबरोबर त्याचे संबंध तयार होतात, संबंध प्रस्थापित होतात आणि मग त्याच्यातून खूप मोठे घोटाळे निर्माण होऊ शकतात. इथं तर देशावर राज्य करायचं आणि ब्रिटिश अनेक देशांवर एकाच वेळेला राज्य करत होते. त्यामुळे व्हॉइसरॉय दर 2-3 वर्षांनी थोडं त्याचे संबंध ओळखी पाळखी होईपर्यंत त्याला बदली केली जायची. तर जेव्हा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये व्हॉइसरॉयची बदली व्हायची तेव्हा बाकी सगळीकडे जायला व्हॉइसरॉय खुश असायचे, भारतात यायला त्यांची टरकायची. अशी परिस्थिती क्रांतिकारकांनी निर्माण केली होती. तर सावरकर हा त्यांचा सगळ्यांचा महामेरू, गुरु. एक सावरकर 1000 सावरकर निर्माण करण्याची क्षमता असलेला माणूस आहे. यांना जर फासावर लटकवलं तर सगळेच वाटोळ होईल. चर्चा झाली आहे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये फाशी द्यायची का, त्याच्यावर नाही म्हटलंय. फाशी नाही, फाशी देण्याची चूक कधीच करायची नाही. मग यांना जन्मठेप द्यायला पाहिजे. त्यावेळेची जन्मठेप 15 वर्षांची होती. आता ब्रिटनमध्ये खटला चालवला असता तर 15 वर्षांची एक जन्मठेप द्यावी लागली असती. 2 गुन्ह्यांसाठी 2 जन्मठेपा. पण कायदा काय सांगतो? कुठल्याही जगातला कायदा, कुठल्याही देशाचा कायदा, एखाद्या गुन्हेगारावर 4 आरोप असतील,
एका आरोपाखाली त्याला 2 वर्षाची शिक्षा झाली, दुसऱ्या आरोपाखाली त्याला 4 वर्षाची झाली, तिसऱ्या आरोपाखाली त्याला 15 वर्षाची झाली. तर या सगळ्या शिक्षा, सगळ्यात मोठी जी शिक्षा असते 15 वर्षाची, ती 15 वर्षाची शिक्षा तुम्ही भोगलीत की सगळ्या अंतर्भूत असतात. कधी 15 वर्षाची एकदा भोगायची, मग 3 वर्षाची पण नंतर भोगायची, मग अजून 2 वर्षाची पण, असं कधीही नसतं जगात, कुठल्याही कायद्यामध्ये हे नाही. त्यामुळे 15 वर्षाची शिक्षा, भले 2 जन्मठेपा दिल्या तरी 15च वर्षात हा माणूस बाहेर येणार. म्हणजे 27 वर्षाचा आहे तरुण, 27 आणि 5 32 आणि 10 42 वर्ष बाहेर येणार. म्हणजे तरुणपणात बाहेर येणार. 42व्या वर्षी बाहेर आला की संपलं. हा पुन्हा झेंडा घेऊन उभा राहणार, पुन्हा आग लावणार, पुन्हा हे सगळं सुरू होणार नाही. मोस्ट डेंजरस शत्रू आपल्या देशात जर कोण असेल आपला, तर तो हा सावरकर नावाचा शत्रू आहे. आणि आपण जर इंग्लंडमध्ये खटला चालवला आणि आपल्याच कायद्याच्या विरोधात जर त्याला अशा शिक्षा दिल्या, तर संपूर्ण युरोपामध्ये इंग्लंडची चितू होईल. म्हणून सावरकरांचा खटला इंग्लंडमध्ये पकडलं गेलंय. इंग्लंडचं राज्य आहे भारतावर सुद्धा. खरं तर स्वाभाविकपणे इंग्लंडमध्येच खटला चालवायला पाहिजे होता, इंग्लंडमध्येच त्यांना शिक्षा द्यायला हवी होती, पण नाही, सावरकरांना भारतामध्ये आणलं. तो काळ लक्षात घ्या. इकडे काय झालं की आता पटकन परदेशात अमेरिकेत काय ठिणगी पडली तर इथे इमिजिएट कळते आपल्याला, ब्रेकिंग न्यूज. आता तसं नव्हतं तेव्हा. भारतातली एकही बातमी परदेशात पोहोचण्याचा संभवच नव्हता. पण ब्रिटिशांचंच राज्य, त्यामुळे कुठली भारतातली बातमी युरोपात पोहोचवायची आणि कुठली दाबायची हे सगळंच ब्रिटिशांच्या हातात. सगळा मीडिया हातात, सगळी यंत्रणा हातात. म्हणून सावरकरांचा खटला हा इंग्लंडमध्ये पकडून सुद्धा इंग्लंडमध्ये न चालवता भारतामध्ये आणलं गेलं. तर त्यांना त्यांचा कायदा धाब्यावर बसून या माणसाबद्दल वेगळं धोरण अवलंबायचं होतं. फासावर द्यायचं नव्हतं. याचं अख्खं आयुष्य जेलमध्ये सडवायचं. ह्याच्यानंतरचं याचं 27 वर्ष हे जे काय आता मुलगा आहे, याच्यानंतरचं याचं अख्खच्या अख्खं आयुष्य भारतीयांपासून, संपर्कापासून दूर ढकलायचं. त्याचा आणि भारतीयांचा संपर्कच होता कामा नये. नुसतं जेलमध्ये असतं तर नंतर अलीपूरचं जेल होतं, पुण्यामधलं जेल होतं, रत्नागिरी तिथेही जेल होती, त्या जेलमध्ये पण ठेवता आलं असतं. पण तिथे ठेवलं जेलमध्ये तर पुन्हा हा माणूस तिथून काही ना काहीतरी उचापत्या करत राहणार. हा स्वस्थ बसणारा नाही. अफाट बुद्धिमत्ता आहे. मग याला अशा ठिकाणी उचलून फेकून द्यायचं, भारताच्या बाहेर अंदमान निकोबार बेटामध्ये, तिथे जे आपण सेल्युलर जेल बांधले तिथे नेऊन त्याला टाकायचं. तिथे नेऊन टाकलं की भारतीयांचा सावरकर या माणसाशी संपर्क तुटला. 15 वर्षाची जन्मठेप होती, ती 25 वर्षांची केली गेली. 2 जन्मठेपा एकत्र भोगायच्या असतात. तो कायदा धाब्यावर बसवला आणि पहिली शिक्षा जेव्हा त्यांना सुनावली गेली आणि मग काही दिवसानंतर दुसरा खटला सुरू झाला. एक बॉम्ब बनवण्याचं तंत्र पाठवलं, 12 ब्राउनिंग पिस्तुलं पाठवली, त्यातल्याच एका पिस्तुलाने अनंत कांदरेंनी खून केला. तिकडे सावरकरांच्या सांगण्यावरून मदनलाल धिंगरांनी वायलीचा खून केला. एक खटला झाला, त्याला 25 वर्ष जन्मठेप झाली. मग काही दिवसांनी दुसरा खटल्याचा निकाल लागला, त्याला पुन्हा 25 वर्षाची जन्मठेप झाली. तिथंच डोंगरीच्या कारागृहातून पहिलं पत्र सावरकरांनी लिहिलंय ब्रिटिश गव्हर्नमेंटला. ही दुसरी जन्मठेप पहिल्या जन्मठेपेमध्येच सामावलेली आहे ना. त्याच्यावर जज म्हणाले, सॉरी मिस्टर सावरकर, ही पहिली जन्मठेप पूर्ण भोगून संपली की दुसऱ्या दिवशी दुसरी जन्मठेप सुरू होईल. जगाच्या इतिहासात अशी शिक्षा कुणालाच कधीच दिली जात नाही. 2-4 वर्षांच्या शिक्षा झाल्यावर हातपाय गाळणारे, रडणारे, आक्रोश करणारे अनेक राजकीय नेते, फिल्म स्टार्स आपण गेल्या काही वर्षात पाहिले.
पण सावरकर नावाचा जो 27 वर्षाचा तरुण होता ना, तो रडला तर नाहीच, हे ऐकल्यावर तो हसला आणि तो म्हणाला, तुम्ही ख्रिस्ती धर्मीय आहात. पुनर्जन्म ही संकल्पना फक्त आणि फक्त आमच्या हिंदू धर्मात मानली जाते. एकाच जन्मात 2 जन्मठेपा देता, याचा अर्थ माझ्या शिक्षेच्या निमित्ताने का होईना, पण तुम्ही ब्रिटिशांनी पुनर्जन्म आज मान्य केलात. मग डोंगरीला काही दिवस ठेवलं आणि मग तिथून रवानगी होणार आता अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये बोटीमध्ये बसवून निघाली स्वारी. 27 वर्षाचा नवरा, त्याची बायको माई फक्त 19 वर्षांची. मोठा भाऊ आधीच जन्मठेपेवर गेलेला आहे, तो कुठल्या कारागृहात आहे कुणालाच माहित नाही. गणेश दामोदर म्हणजे बाबाराव सावरकर, जे वडिलांसमान होते, वडील गेल्यानंतर संपूर्णपणे वडिलांसारखं त्यांनी आपल्या धाकट्या भावंडांना मोठं केलं, सावरलं. गुरुतुल्य वडिलांसमान ते कुठेतरी गेलेले आहेत, तर कुठल्या तरी जेलमध्ये टाकलंय, ते कुठं टाकलंय कुटुंबाला माहित नाही. राहिले 2च भाऊ, विनायक आणि धाकटा नारायण. नारायणला डॉक्टर व्हायचे, विनायकाला जन्मठेप झाली. जन्मठेपेची शिक्षा, अंदमानची शिक्षा, काळ्या पाण्याची शिक्षा ठेवण्यात आली. नारायणला घेऊन त्याची बायको शेवटची भेट घ्यायला आली. 50 वर्ष जन्मठेपेला निघालेला नवरा. जन्मठेप अशा ठिकाणी आहे, अशा कारागृहामध्ये की त्या कारागृहामध्ये उठसूट आपण जाऊन भेटू शकतो, संबंधच नाही. आत्ता सुद्धा यायला एवढं अवघड आहे. तर 1910 साली एक बाई तिथून कशी येणार? बरं, अशी काळ्या पाण्याची शिक्षा ज्या कारागृहाचा लौकिक असा आहे की इथे 3, 4, 5 वर्षाच्या वर गुन्हेगार जिवंतच राहत नाही. इतकी मरण यातना देणाऱ्या शिक्षा इथे भोगाव्या लागतात. त्याच्यात एकतर ते नैसर्गिक मृत्यू तरी होतो किंवा इतके घाबरतात की त्याच्यापेक्षा ते स्वतःहून फास अडकवून आत्महत्या करतात, वेडे होतात. असा आहे त्याचा लौकिक. म्हणून त्याला काळ्या पाण्याची, म्हणजे समुद्राचं पाणी इथलं काळं नाही आहे. असंही कितीतरी वेड्यासारखं प्रश्न विचारतात, इथलं पाणी काळं आहे का? अजिबात नाही. आपण म्हणतो ना, तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस होता. तशा जेवढ्या शिक्षा आहेत त्या सगळ्या शिक्षांमधला सगळ्यात काळाकुट्ट, भयान, अमानुष अशा शिक्षा जिथे दिल्या जातात, जिथून कैदी जिवंत बाहेरच येत नाही, म्हणून ती काळ्या पाण्याची शिक्षा. आणि चारी बाजूला पाणी होतं. आता एवढं अंदमान सुधारलेलं नव्हतं. तुम्ही त्याच्यात काही फोटो बघितले असतील त्या प्रदर्शनामध्ये. ते जेल आहे, जेलच्या आजूबाजूला काहीच नाही आहे. ते डोंगर उतरला की डायरेक्ट समुद्रच आहे. म्हणजे एखादा कैदी पळून जाण्यात यशस्वी झाला तरी तो मगर सुसरीच्या भीतीने पुन्हा स्वतःहूनच आतमध्ये येऊन थांबेल. अशी ती अतिशय योजनाबद्ध कारागृह बांधलेलं आहे. आणि आता नवरा निघालाय. काय पोरीचं स्वप्न असेल ना, 19 वर्षाची पोरगी. तुमच्यापैकी अनेकांना 19-20 वर्षाच्या मुली असतील. मला आहे 22 वर्षाची मुलगी, लग्न झालंय. नवरा एक लहान मुलं आहे पदरात, प्रभाकर म्हणून. संसार आता कुठे सुरू होणार? नवरा कुठे गेलाय? व्हायला इंग्लंडला. कशाला गेलाय? बॅरिस्टर व्हायला. बॅरिस्टर झाला. काय स्वप्न असेल? येईल तो असा छान, तो झगा बिगा घालून. तुम्ही जुन्या वाड्या बिड्यांमध्ये डिग्र्या घेतलेल्याचे फोटो लावलेले असतात बघा. असा काळा मोठा झगा असतो आणि त्याची कॅप असते अशी, आणि हातामध्ये एक मोठं असं भेंडोळं असतं ते डिग्रीचं. तर ती पण स्वप्न बघत असेल ना की असा नवरा येईल, मग आपण खूप शांत राहू, छान राहू, श्रीमंती राहू, आपल्या पण बग्गी बिग्गी असेल, 4 नोकर बिकर असतील. आणि नवरा आला साखळदंडांमध्ये बांधलेला, कैद्याच्या वेशात. नारायण घेऊन आला तिला. आता अंदमानात जाण्यापूर्वीची शेवटची भेट.
बरं, सावरकर आणि बायको काय बोलणार हे ऐकण्यासाठी एक ब्रिटिश अधिकारी तिथे ठेवलेला आहे. त्यांच्या समोर बोलायचे, मध्ये गज आहे, इकडं नारायण आहे. कशी भेट असेल ती? काय बोलणार? ठरवलंय, घट्ट मन केलेलं आहे, नाही रडायचं, रडून त्यांचं मानसिक खच्चीकरण नाही करायचं. पण शेवटी पोरीचा बांध फुटला, रडायला लागली. कारण ही जी 10 मिनिटं आहे, या 10 मिनिटानंतर मला दिसणार नाही परत तो. सावरकरांनी साखळदंडाने बांधलेले हात तिच्या डोक्यावर ठेवले. त्या गजामधून म्हणाले, रडू नकोस, नशीबवान आहोत आपण. देशासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्याची संधी परमेश्वराने आपल्याला दिली. 25 कोटींमध्ये आपल्याला सिलेक्ट केलंय. किती नशीबवान आहोत आपण. आणि अशा घराण्याची तू सून आहेस. तुझा नवरा परमेश्वराने योजलाय, त्याला सोपं नाही आहे. आणि 4 काटक्या जमा करणं, मुलं जन्माला घालणं, यालाच जर संसार म्हणत असतील तर असा संसार चिमणे कावळे सुद्धा करतात. आज आपण आपल्या संसाराची बोलकी मोडून टाकली तरच उद्याच्या स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक संसारातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघेल. काय संवाद आहे. डसा रडते, वेळ संपली. साखळदंडांच्या खळखळ आवाजामध्ये नवरा निघून गेला. नारायणाने वहिनीला सांभाळलं, घरी घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी वारी निघाली अंदमानला. एका बोटीमध्ये तळघरामध्ये कोंबले गेले. जिथे 5-50च माणसं उभी राहू शकतात तिथे 100 जनावरांसारखे कैदी कोंबले गेले. सावरकरांनी वर्णन केलं या कोंबण्याचं की जागा नाही म्हणून वर्ण एक मला असा आडवा वर ढकलला. त्या कैद्यांच्या डोक्यावरून मला आडवा ढकलला. जणू काही मला असं वाटलं की माझी तिरडीच निघाली. पण एका गोष्टीचं मला भयानक दुःख झालं की हा सगळा नजारा बघायला, माझा निरोप घ्यायला जी 1001 माणसं जमली होती बंदरावरती, त्यातला एक जरी माणूस म्हणाला असता ना की विनायका घाबरू नकोस, तुझं अर्धवट कार्य आम्ही पूर्ण करू, तर ती तिरडी मला फुलांची शेज वाटली असती. पण एकही माणूस म्हणाला नाही. सावरकरांना काय आठवलं? त्यांनी म्हणाले होते, जेव्हा चापेकर बंधू जेव्हा फासावर लटकले तेव्हा 13 वर्षाचा विनायक म्हणाला होता की चापेकर बंधू काळजी करू नका, तुमचं अर्धवट राहिलेलं कार्य हा विनायक दामोदर सावरकर पूर्ण करेल. एक गंमत म्हणून सांगतो, शाळेमध्ये शिक्षकांनी एकदा विनायकाला विचारलं होतं, 4थी-5वीत असेल, बाळा तुझं आडनाव काय माहितीये का? तो म्हणाला सावरकर. अर्थ माहितीये का त्याला? नाही म्हणाला. कर म्हणजे हात, ज्या हाताने राष्ट्र सावरायचंय ते सावरकर. सावरकरांचा उल्लेख करून ठेवला की ही मला फुलांची शेज वाटली असती, पण एकही आवाज आला नाही की विनायका काळजी करू नकोस, तुझं कार्य आम्ही पुढे चालू ठेवू. आणि मला ढकललं गेलं, कोंबलं गेलं. प्रवास सुरू झाला. बोटीतनं प्रवास, 3 दिवस 3 रात्री. श्वसनाचा त्रास व्हायचा, नाक चोंदण्याचा त्यांना त्रास होता. घरी असताना काहीतरी माणूस तूप ओढतोय, बाम लावतोय, काहीतरी करतो आपण आणि नाक मोकळं होतं. आता काय करणार? घुसमटल्यासारखी लोकल ट्रेनमध्ये कशी संध्याकाळी माणसं कोंबलेली असतात, तसे हे बंदिवान कोंबलेले होते. सगळे एकत्र होते. राजकीय कैदी पण होते आणि क्रिमिनल्स म्हणजे गुन्हेगार पण होते. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये फक्त राजकीय कैद्यांची जेल नाहीये बरं का. तिथे चोर, दरोडेखोर, मर्डर करणारे, खून, सगळे बलात्कार, सगळे प्रकारचे गुन्हेगार एकत्रच इथे नांदत होते. श्वास अडकला, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. मग त्या बोटींच्या सगळ्यात शेवटची जी
बोटीला जे शेवटची ती भिंत म्हणा किंवा त्याचा जो भाग असतो त्याला असे गोल भोकं असतात, त्याला पोर्ट होल म्हणतात. त्या पोर्ट होल मधनं थोडासा बाहेरचा वारा येतो, जरा वारा तर मिळायला पाहिजे म्हणून सगळ्या कैद्यांनी याला वाट देत 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 त्या पोर्ट होल पर्यंत नेऊन ठेवलं. बरं, बांधलेला होता पूर्णपणे, कणा पळून जाऊ शकतो एवढा मोठा फ्रान्सच्या उडीचा धसका घेतलेला आहे ब्रिटिशांनी, त्यामुळे संपूर्णपणे कडेकोट बांधलेला आहे. सगळ्या राजकीय कैद्यांनी बाकीच्यांनी त्यांना वाट करून करून त्या पोर्ट होलपर्यंत गेलं. जरा वारा यायला लागला, त्या पोर्ट होलच्या बाजूला चिकटून एक मोठं पिंप ठेवलं होतं. त्या पिंपावर फळ्या होत्या, त्या पिंपाला टेकून असे उभे राहिले तात्या. जरा वारं येते, जरा श्वास घ्यायला बरं वाटायला लागलं. तेवढ्यात एक अजस्त्र गुन्हेगार अचानक सावरकरांच्या अंगावर असा धावून आल्यासारखा आला. कळलंच नाही तात्याने ह्याचं मी काय वाकडे केले, पण तो आलाय तर काय करणार काय दुसरं. तो अंगावर आला, तो सावरकरांच्या अंगावर आला नव्हता, तो त्या पिंपावर बसायला आला होता. तो आला, त्यांनी पिंपावरच्या फळ्या बाजूला केल्या, कपडे काढले, तो नग्नावस्थेत त्याच्यावर संडासला बसला. ते पिंप इथून अंदमानच्या यात्रेमध्ये त्या कैद्यांना संडास करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्या फळ्या सरकवून त्याच्यावर संडासला बसायचा. तो संडासला बसला, त्याच्याच बाजूला सावरकर. श्वासाला त्रास होतो म्हणून पोर्ट होल मध्ये हवा घ्यायला उभे. आता भलताच प्रकार सुरू झाला, भयानक दुर्गंधी सुरू झाली, इतकी दुर्गंधी. आता ही दुर्गंधी म्हणजे तिथे होतो ते एक वेळ बरं होतं असं पाळी आली. अशा वेळेला माणूस विचार काय करतो माहितीये, स्वामी स्वरूपानंदांचं कुठेतरी त्यांनी वाचलेलं त्यांना आठवलं की हे जे चक्र आहे, ऋतुचक्र, म्हणजे पाण्याची वाफ होते, मग ती वाफ वर जाते, मग ती आणखीन वर गेली की तिला टेम्परेचर थंड होतं, मग त्याला थंडावा मिळाला की त्याचा ढग तयार होतो, मग त्या ढगाला थंड मिळाला की त्याचा परत पाऊस पडतो. तर हे नदी खूप छान दिसते, नदीची वाफ वर जाते, तेही खूप छान असतं. मग ढग पण खूप छान दिसतात, मग ढगातनं पाऊस पडतो, तोही खूप छान दिसतो. तो पाऊस जमिनीवर पडतो, तोही खूप छान असतो. मग जमिनीला सुगंध येतो, तोही खूप छान असतो. त्या पावसामुळे खाली टाकलेले दाणे रुजतात, तेही खूप छान असतात. त्या रुजलेल्या दाण्यातून रोपं बाहेर येतात, तेही खूप छान असतात. त्या रोपाला 4 दाणे लागतात, तेही खूप छान असतं. ते दाणे शेतकरी काढतो, आपल्या घरामध्ये दाणे येतात, ते शिजवतो, तेही खूप छान असतं. शिजवलेलं अन्न अत्यंत रुचकर, आपण चाटून बोट खातो आणि खाल्ल्यानंतर सकाळी आपण त्याची विष्ठेच्या रूपात जेव्हा बाहेर टाकतो तेव्हा मात्र ती एकच स्टेप आपल्याला अत्यंत शिसारी आणणारी असते. पुन्हा तेच सोनखत म्हणून पुन्हा शेतामध्ये वापरलं जातं, त्याच्यातून पुन्हा धान्य. म्हणजे ह्या ऋतुचक्रामधलं सगळं छान आहे. मग एकच गोष्ट वाईट का असू शकते, ती पण नैसर्गानेच निर्माण केलेली आहे. मग याची घाण का वाटावी, याची घाण वाटता का नाही. आणि आता मी कुठे चाललोय, आता मी चाललोय सेल्युलर जेलमध्ये, आता मी चाललोय काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला. तिथे ही दुर्गंधी तर काहीच नाही, ह्याच्यापेक्षा भयानक अवस्थेमध्ये मला दिवस काढायचे. संडासला सुद्धा जाऊ देतील की नाही मला माहित नाही आहे, मला कपडे काढायला सुद्धा परवानगी देतील की नाही हेही मला माहित नाही आहे. ते वासाला चला स्वतःला समजावून सांगितलं, हीच आपली सुरुवात आहे, आपल्या परीक्षेची सुरुवात आहे. आणि शांत झाला माणूस, त्या दुर्गंधीत पण शांत झाला माणूस. काय काय विचार करतो, आपण किती छोट्या छोट्या गोष्टींनी खचून जातो. आणि सावरकरांसारखी माणसं अद्वितीय का असतात, शिकवतात आपल्याला, ती शिकवतात, आपल्याला लढायला शिकवतात. मी आजारी पडलो ना, जेव्हा कॅन्सर झाला मला 2019 साली, सगळ्यात पहिलं काम मी काय केलं, पहिली किमोथेरपी संपल्यानंतर काही केलं नाही मी. डॉक्टरना म्हटलं काही नाही, मला एकच पुस्तक पाहिजे फक्त, जन्मठेप. मी जन्मठेप वाचायला सुरुवात केली. सगळा प्रवास माझा कॅन्सरचा आनंदयुक्त झाला, अत्यंत आनंदात काढला मी.
कारण त्या सगळ्या जन्मठेपेतल्या वेदनांपेक्षा मला होणाऱ्या कॅन्सरच्या वेदना ह्या मला 1/सहस्रांश इतक्या छोट्या वाटल्या. हे महापुरुष आणि यांचं लिखाण, यांचं चरित्र वाचल्यानंतर इतकी प्रचंड मोठी ऊर्जा मिळते आपल्याला. मग प्रवास सुरू झाला आणि अंदमानची बेटं दिसायला लागली. काय दूरदृष्टी असेल. 19 वर्षाची पोरगी, बायको सोडून आले, मोठा भाऊ कुठेतरी गेलाय माहित नाही, एकट्या नारायणावर घर पडले, तिघांच्या 3 बायका, मुलं, कुटुंब, 1 तारखेचं रेशन कोण भरणार, 1 तारखेला घर चालवायला पैसे कुठून आणणार, हे सगळं कसं होणार माहित नाही. कशाचीच पर्वा नाही. पर्वा फक्त हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची. अंदमानची बेटं दिसायला लागल्यावर अत्यंत आनंद उत्सवाने सगळ्या राजकीय कैद्यांना बोलवलं. म्हणाले, हे बघा, हे दिसतंय तुम्हाला अंदमानची बेटं, ही उद्या जेव्हा भारत स्वतंत्र होईल ना, त्या स्वतंत्र भारताचं पहिलं आरमार केंद्र असायला पाहिजे. काय अभ्यास आहे, अभ्यास किती आहे भारताचा अभ्यास. आता बघा तुम्ही भारताचा नकाशा काढून डोळ्यासमोर असा खाली निमुळता होत येतो ना, आणि पूर्णपणे समुद्र किनारा, इकडे हिमालय आहे, इकडे पूर्ण समुद्र किनारा आहे, वरती सिंधू नदी वाहते. 2/3 समुद्र किनारा आहे आपल्या देशाला. आणि त्या समुद्र किनारा असा निमुळता होत येतो, त्याच्या खाली जे ठिपके ठिपके दिसतात ना, आणि त्याच्या खाली श्रीलंका दिसतं आपल्याला. त्या श्रीलंका आणि आपलं टोक ह्याच्यामध्ये जे ठिपके दिसतात, ती 555 बेटं आहेत, ती अंदमान निकोबार. तिथे उभा राहिला 2/3 समुद्र किनारा दृष्टीच्या एका टप्प्यात दिसतो. म्हणून सावरकर म्हणतात, हे जेव्हा देश स्वतंत्र होईल तेव्हा हे आपलं पहिलं आरमार केंद्र व्हायला पाहिजे. सावरकरांचे शब्द खरे ठरले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आज अंदमानच्या आणि निकोबारच्या बेटावरती सगळ्यात मोठं आरमार केंद्र उभं आहे. नेव्हीचं सगळ्यात मोठं केंद्र आज आपल्या निकोबारला आहे. पण माणूस 50 वर्ष शिक्षा भोगायला निघालेल्या मानसिकतेमध्ये माणूस विचार काय करतो. अंदमानला आणलं, मग जेलमध्ये आणलं, गळ्यामध्ये बिल्ला आहे, त्याच्यावर सुटायची तारीख लिहिली, 24/12/1960. 50 वर्षानंतरची तारीख आहे. बारीनी मुद्दाम म्हणते गळ्यातला बिल्ला त्याला दाखवला, म्हणाला काळजी करू नकोस, ब्रिटिश साम्राज्य इतकं उदार आहे, ह्या तारखेला तुला नक्कीच सोडणार. सावरकर हसले, म्हणाले, मूर्ख आहेस तू आणि तुझं ब्रिटिश सरकार दोघे मूर्ख आहात. इतकी वर्ष तुम्हीच राहणार नाही, तुम्ही मला काय सोडणार. कुठून येत असेल हे आत्मबल, कुठून येत असेल ही शक्ती. कधी कधी म्हणतात ना काही लोक की सावरकर हे पूर्णपणे नास्तिक होते. मला कधीच पटत नाही. या बाबतीत सावरकर प्रेमींचा आणि आमच्यामध्ये जरा मतभेद होतात, मला पटत नाही. सावरकरांनी अध्यात्माचा बाजार कधी मांडला नाही, पण सावरकर योगी पुरुष होते 101%. योग साधनेशिवाय आणि आध्यात्मिक बैठक असल्याशिवाय या कोठडीमध्ये माणूस, तरुण 27 वर्षाचा माणूस 11 वर्ष काढू शकत नाही, मनोबल किंचितही न ढळता. हे माझं वैयक्तिक मत आहे, आपलं वेगळं असू शकतं. सावरकर मांडणारे बरेच लोक त्यांना नास्तिक म्हणतात, त्यांना नास्तिक ठरवलं गेले, मला कधीच वाटत नाही. आणि त्यांच्या सगळ्या काव्यांमधनं त्यांच्या सगळ्या देवदेवतांचीच रूपक त्यांनी मांडलेली आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना सुद्धा हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजाच म्हणतात. जर ते संपूर्ण नास्तिक असते तर नृसिंहचं उदाहरण, उपमा द्यायचा सवालच येत नाही. त्यांनी सगळीकडे देवदेवतांच्या उपमा दिलेल्या आहेत. कारण त्यांचं एक समर्थांच्या ओळींवरती एक ऑब्जेक्शन होतं तात्यारावांचं. समर्थांची एक ओळ आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, त्यासाठी परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे. सावरकर म्हणतात समर्थांनी बरोबर लिहिलंय, त्याच्यात काही वावग नाहीये, पण ह्या शेवटच्या ओळीने भारतीयांचा घात केला. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे,
परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे. तर आम्ही काय केलं, चळवळ केलीच नाही. त्याचं सामर्थ्य आम्ही दाखवलंच नाही आणि आम्ही त्या 2 स्टेप काढून टाकल्या आणि डायरेक्ट आध्यात्मिक देवाला पाण्यात बुडवून अभिषेक करत बसलो. म्हणून आम्ही यशस्वी झालो नाही. त्यामुळे समर्थांच्या ओळीमध्ये शेवटची ओळ त्याला खटकते. ते म्हणतात सामर्थ्य असायलाच पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, म्हणजे चळवळ तुम्ही इतक्या सामर्थ्याने करा, जो जे करील त्याचे, म्हणजे प्रत्येकाने त्या सामर्थ्याने चळवळीमध्ये भाग घ्या. अत्युच्च टोकाला जाऊन तुमची चळवळ असेल आणि मग त्याला जर आध्यात्मिक बैठक असेल तर तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणजे द्रौपदी सारखा आक्रोश आपण कधी करतच नाही, म्हणून श्रीकृष्ण आपल्याला वाचवायला येत नाही. आपण नेहमी 10 डॉक्टरांकडे जातो. 3 डॉक्टर, त्याला आपण गोंडस नाव देतो, काय सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन. ते 3 ओपिनियनवर थांबत नाही. एक आयुर्वेदिक पण जाऊन बसतो आणि आयुर्वेदिक कडे जातो, हे ॲलोपॅथीवाल्याला सांगत नाही. आयुर्वेदावाल्याला सांगतो नको नको, तुम्ही म्हणाल तर आम्ही ॲलोपॅथी बंद करतो. आणि मग एक होमिओपॅथी कडे जातो आणि मग एक मांत्रिकाकडे पण जातो. त्याच्यामुळे गडबड काय होते, होमिओपॅथीवाल्याला माहित 6-10 ठिकाणी जाऊन आले, ते 10 बरे करतील. प्रत्येक जण म्हणतो ते 9 बरे करतील. कोणीच बरं करत नाही आणि माणूस बराच होत नाही. द्रौपदीने 10 लोकांना नाही हाक मारली, फक्त एका. आणि ती हात सुद्धा अशी मारली की काय विचारू नका. ती किंकाळी, तो आक्रोश, 100% विश्वास, श्रद्धा, म्हणून तो आलाय. पण तो सुद्धा लगेच नाही आला. सगळं करून दिलंय. सगळं सामर्थ्य दाखवायची संधी दिली आहे. हे सगळे दाखले तात्यारावांचे दाखले आहेत. गोवर्धन उचललंय, सगळ्या प्रत्येक गवळ्याला वाटतं की माझ्या काठीने उचललं. अजिबातच नाही. श्रीकृष्ण हसत होता, पण त्यांनी प्रत्येकाला तो फील दिला की तुझ्याच काठीमुळे हा उचलला गेला. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. त्यासाठी परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे. करगडीवर उचलले सगळं, पण प्रत्येकाला असं वाटतं की माझी काठी काढली चायला कोसळणार आहे. हा गोळ आहे. म्हणून मला सावरकर कधीही 100% नास्तिक कधीच वाटत नाही. ते कर्मकांडावर विश्वास ठेवत नाही, ते कर्तृत्वावर विश्वास. त्यांचं म्हणणंच आहे, राम भीम असं देवबीव येत नाहीत कधी कुठल्या संकटातून वाचवायला. तुम्हालाच लढावं लागलं. आणि खरं आहे, लढावं आपल्यालाच लागतं. कुठलंही संकट येऊ दे, लढावं आपल्यालाच लागतं. आणि मग सुरू झालं. टाकलं त्यांना, ते आपण आज कोठडीमध्ये जाऊन आलो. त्या कोठडीमध्ये टाकलं, संपूर्ण मजला रिकामा ठेवलाय. 6 महिने सूर्याचा किरण पण येणार नाही. त्या दरवाजावरती कंप्लीट बंद करून टाकलंय. अंधार कोठडी. सकाळी फक्त एकदा त्यांना बाहेर काढलं जायचं, एकट्यालाच बाहेर काढलं जायचं शौचाला, आणि आंघोळ करून त्यांना पुन्हा त्या कोठडीत फेकलं जायचं. आणि आपण घरामध्ये आपल्या सगळ्यांच्या बाथरूममध्ये बालडी असते आणि बालडीच्या बाजूला एक चंबू असतो किंवा तांब्या म्हणतो आपण त्याला, वेगवेगळी नावं देतो. तो चंबू डोळ्यासमोर आणा. उद्या सकाळी 3 चंबू फक्त पाणी घ्या. उद्या करून बघा. बालडीमध्ये सगळ्यांनी करून बघा एक दिवस. आपली जी बाथरूम मधली बालडी आहे त्याच्यामध्ये फक्त 3 चंबू पाणी नळाचं टाकायचं आणि तेवढंच पाणी घेऊन संडास आणि आंघोळ करून दाखवायची. सावरकर आणि अंदमानच्या शिक्षा भोगणाऱ्या सर्व कैद्यांना 3 लोटे पाणी. बरं, हे पाणी गोड पाणी आहे का? नाही, समुद्राचं पाणी. समुद्राचं पाणी अत्यंत चिकट असतं, पण त्यात क्षार असतो, मिठाचा अंश असतो त्याच्यात. आणि दिवसभर भयानक शिक्षा. त्यांनी हात पोळतायत, कुठेतरी जखमा होत आहेत, त्याच्यावर ते समुद्राचं पाणी. 3 लोटे पाणी मिळायचं. त्या 3 लोटे पाण्यात हे सगळं करायचं की सावरकरांना आणून परत टाकलं जायचं. बंद. पहिल्या दिवशी पूर्ण बंद केलं. बसले आतमध्ये येऊन. विचार केला, इथून 50 वर्ष काढायचे आयुष्याचे. आता काय मी परत जाईल असं वाटत नाही. काय करावं, वेळ कसा काढावा.
गुरु गोविंद सिंहांच्या ओव्या आठवायला सुरुवात केली. एक एक पंक्ती मोठ्याने म्हणायला लागले. पहिला दिवस गेला निघून, दुसरा दिवस. किती काय काय माणूस विचार करत असेल. इंग्लंडला शिकायला निघाल्यानंतर आपण क्रांतिकारक आहोत, आपण कधी कुठल्याही क्षणी आपल्याला पकडण्यात येणार आहे. कुठेही कधीही आपण पकडले जाऊ, आणि जेव्हा आपण पकडले जाऊ त्याच्यानंतर अमानुष हाल आपले होणार आहे. कोकणस्थ ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलेला माणूस आहे, त्यामुळे मांसाहाराची सवय नाही. आता इंग्लंडमध्ये जायचंय शिकायला, क्रांतिकारक गट नुसतं शिकणार आहे का कर जाऊन तिकडे? नाही. मुळात फक्त शिकायला गेलाय का? अजिबातच नाही. ज्या साम्राज्याविरुद्ध लढायचंय त्या साम्राज्याचं सगळं कायदे कानून, त्यांची घटना, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. उपयुक्तता. संपूर्ण आयुष्याची लढाई जी आहे ती उपयुक्तता वादावरती अवलंबून आहे. कारण हे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय, लोकमान्य टिळकांनी शिकवलंय. शत्रू बरोबर लढत असताना शत्रूचे दोष, शत्रूच्या उणिवांचा आधी अभ्यास करायचा असतो. टिळक नेहमी म्हणायचे की नेतृत्व करणाऱ्या माणसाने खोळ्यासारखं अडकायचं नसतं. एक राजा सतत पकडला गेला तर सैनिक काही नाही करू शकत. लीडर जिवंत पाहिजे, लीडर मोकळा पाहिजे. 10 सैनिक कामाला आले, अजून 10 उभे करता येतात, लीडर नाही उभा करता येत, सेनापती नाही उभा करता येत. सेनापती एक वेगळीच किम आहे, सेनापतीला एक वेगळीच बुद्धी लागते. की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव, आणि हे सगळे गुरु आहेत सावरकरांचे. टिळक गुरु आहेत. टिळकांच्या सगळ्या लढाया ब्रिटिशांच्या चाकोरीत बसून कशी लढायची, त्यांचेच कायदे त्यांच्याच घशात कसे घालायचे, कुठेतरी बावळटासारखं शब्दात अडकायचे नाही. आणि मग हे सगळं जर लढायचं असेल तर मला त्यांच्या कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. बॅरिस्टर व्हायला गेले ते, बॅरिस्टर होऊन काही मजा करायची होती का? मजा करायची असती तर तिथेच त्यांना बॅरिस्टरचं सर्टिफिकेट देताना त्यांच्यासमोर अट घातलेली होती की तुम्ही बॅरिस्टरची परीक्षा पास झालेल्या आहात, हे तुम्हाला सर्टिफिकेट घेतलं तर युरोप खंडामध्ये कुठेही तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, लाखो रुपये कमवू शकता, आयुष्य आरामात तुम्ही राहू शकता. सावरकर काय म्हणाले? इंग्लंडच्या युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेटचा कागद मिळवण्यासाठी माझ्या भारत मातेशी मी बेईमानी नाही करणार. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या प्राध्यापकांच्या समोर एक तरुण बोलतो, त्यांच्या देशात उभं राहून. तुम्हाला काय वाटलं हे सर्टिफिकेटचा कागद मिळाल्यानंतर मी बॅरिस्टर होईन? अरे हॅड, 4 वर्ष मी ज्ञान संपादन केलं तेव्हा मी बॅरिस्टर झालो. मी बॅरिस्टर झालोच आहे. पास नावाचं प्रशस्तीपत्रक दिलत काय, नाही दिलत काय, त्याच्यावर बॅरिस्टर की नाही अवलंबून आहे. जे सिद्ध करायचे, साध्य करायचे, झालंय माझं सगळं करून. मी कोळून प्यालोय तुम्हाला. आता तुमच्यावर लढायला उभा राहणार. आणि म्हणून तर ते फ्रान्सला पळवून का गेले? फ्रान्सच का निवडले? फ्रान्स आणि ब्रिटिशांमध्ये कैद्यांच्या हस्तांतरणाचा कुठला कायदाच नाहीये. दुर्दैव की फ्रान्सच्या पोलिसांनी पैसे खाल्ले ब्रिटिश पोलिसांकडनं आणि माणसाला परत दिलं. ते जर दिले नसतं ना, अरे रे, देश वेगळा झाला असता. हे नोटेवरची चित्र दिसलीच नसती तुम्हाला, शिवाजी महाराज दिसले असते. पुढचा इतिहासच झाला नसता ना. 1920 नंतर सुरू झाले गांधी पर्व. 1910 साली अशी दहशत, एखाद्या व्हॉइस रॉयला भारतावर जायचं नाही, भारत सोडून कुठेही पाठवा, तिथे कोणीतरी अचानक येतो गोळी मारतो, कोणीतरी अचानक येतो बॉम्ब टाकतो, अशी दहशत. ही दहशत कंटिन्यू राहिली असती ना, काहीतरी वेगळं चित्र घडलं असतं. 1920-25 पर्यंत देश स्वतंत्र झाला असता. टिळकांसारखं समर्थ नेतृत्व होतं आणि असे तरुण हाताशी होते. दुर्दैव आपलं दुर्दैवच आहे. हिंदूंची कुंडलीच घाणेरडी आहे. 50 वर्षाचे छत्रपती गेले. 50 वय आहे काय? छत्रपती शिवाजी महाराज 65-70 पर्यंत जगले असते, अख्खा इतिहास बदलला असता.
संभाजी महाराज पकडले गेले नसते, गद्दारी झाली नसती, त्या शिर्केंनी केली नसती, तर संभाजी महाराज पकडले गेले नसते, तर संभाजी महाराजांनी औरंगजेबाला केव्हाच संपवला असता, अख्खा इतिहास बदलला असता. बाजीराव 41व्या वर्षी मेला. जर बाजीराव टिकला असता 60 पर्यंत, जवळजवळ 3/4 हिंदुस्थान मराठ्यांच्या कब्जामध्ये आला होता, भगवा फडकला होता दिल्लीच्या तख्तावरती. सिंधू नदी पार करून तिथे शेवटचं जे गाव आहे ना, तिथपर्यंत आपण गेलो होतो. पेशव्यांनी काय कामगिरी केली हो. 41 वय, मरायचं वय आहे. गेला. सावरकर 27व्या वर्षी पकडले गेले. दुर्दैव. का 19 साली टिळक गेले असतील? टिळक तरी जगायला पाहिजे होते ना. टिळक जरी जगले असते ना, तरी हे दुसरं नेतृत्व मोहनदासांचं आलंच नसतं पुढं. देशाचं दुर्दैव, हिंदूंची कुंडलीच घाणेरडी आहे. 6 महिने अंधार कोठडी, पहिले 6 महिने पूर्णपणे मानसिक संपणार ना माणूस. 6 महिने अंधार, एक माणूस डोळ्याला दिसत नाही. सकाळी एकदा शौचालय नेणारा तो वॉर्डन तेवढाच दिसतो, त्याच्याशी 2 शब्द जे काय बोलणार ते. पण सावरकरांचं सगळं परत येईपर्यंत बाकी सगळे कैदी आतमध्ये, त्या मजल्यावर एकही माणूस दिसणार नाही. मग त्याला आतमध्ये टाकला की बाकीच्यांचं सुरू सगळं. जेवणाचं ताट यायचं, सगळे असे हाड, त्याच्यामध्ये किडे मकोडे, ते असे बाहेर काढायचे आणि ते खायचं. मुद्दामहून कैद्यांचं जेवण बनवण्यासाठी कुष्ठरोगी आणि गुप्त रोग असलेले आचारी ठेवलेले होते. जन्मठेप पुस्तकाची प्रस्तावना वाचा. त्या प्रस्तावनेमध्ये तात्याराव म्हणतात, मी हे पुस्तक लिहायलाच तयार नव्हतो. मी राष्ट्रासाठी, माझ्या भारत मातेसाठी मी जे काही केलंय ते मीच लिहून माझंच कौतुक का करून घ्यायचं. मी काही उपकार केलेत? माझं कर्तव्य बजावलंय मी. अनेक मित्रांनी त्यांना वारंवार सांगितलं, तात्या हे फक्त तुमचं कौतुक म्हणून नाहीये पुस्तक, पुढच्या अनेक पिढ्यांना हे पुस्तक भयंकर मोठं मार्गदर्शक ठरेल, स्फूर्ती देणारं ठरेल, म्हणून लिहा. म्हणून त्यांनी ते लिहिलं. लिहून झाल्यानंतर म्हातारपणामध्ये श्रीपू गोखल्यांबरोबर गप्पा मारताना त्यांनी एकदा पुस्तक त्याचा उल्लेख केलाय की खऱ्या शिक्षा मी लिहिल्याच नाही जन्मठेपे. तुम्ही जन्मठेप नीट वाचा. त्याच्यामध्ये सावरकर कधी मला मारलं, मला हे कुठेच नाहीये. त्या सन्याला मारलं, ते ह्याला मारलं, त्या दुसऱ्या एका कायदा विडा झाला, तो तिसरा आहे, असं सगळं लिहिलंय. स्वतःबद्दल फार काही उल्लेखच केलेले नाहीये. त्याला श्रीपूने विचारलं, का? जे भोगलेत ते तरी लिहा. लोक भोगत नाही ते वाटेल तसं रंगवून लिहितात. तुम्ही म्हणाले वेडे आहेत तुम्ही. पुढची तरुण पिढी घाबरून जाईल. मी जे भोगले ते जर मी लिहून काढलं ना, ते पुस्तक वाचून पुढची पिढी जी येणार असेल ना क्रांतिकार्यामध्ये, ती कदाचित यायची बंद होईल. आणि एवढं भोगावं लागतं, नको बाबा, हे मला नाही सहन होणार. ते होऊ नये, त्याची भयानकता एवढी दिसू नये म्हणून मी ते सौम्य करून लिहिलंय. त्याच्या 100 पटींनी शिक्षा भोगलेल्या आहे. तो जो उभा माणूस दिसतो ना बाहेर, एक असा उभा, त्याला उभी बेडी म्हणतात. ती उभी बेडी सावरकरांना 3 ते 4 वेळा 7 दिवसांची उभी बेडी मिळाली होती. 7 दिवस असंच नुसते उभे राहून बघायचं, भिंतीला हात लावून. साधं कपाटाच्या वरच्या भागातला काहीतरी काढायला जातो तरी 2 मिनिटात त्याला ते इथलं दुखायला लागतंय सगळं. असाच माणूस ठेवलेला. त्या 7 दिवसात टॉयलेटला तसंच करायचं, संडासला तसंच करायचं. 7 दिवसानंतर बेडी काढली, बॉडी धाडकन कोसळायची, संपूर्ण वेदना शून्य झालेली बॉडी. त्याच्यात ते पण त्यांनी वर्णन केलं की कधी कधी सगळ्या वेदनाच संपलेल्या असायच्या. म्हणजे वेदनांचं इतकं टोक गाठायचं की त्या वेदना मला होत आहे ह्याची जाणीव होण्याचं बंद व्हायचं. कुठला पाठ दुखातोय हे कळायचंही बंद व्हायचं, इतकं दुखायचं सगळं. 6 महिन्याची पहिली स्टेप पूर्ण झाली. माणूस शाबूत आहे. शाळेला ब्रिटिश वेडे झाले. नॉर्मल आहे माणूस, वेडा नाही झाला. हसतोय, बोलतोय.
मग त्याला आणून दिले नारळ सोलायला, 50-50, 60-60 नारळ. एक तुम्ही काढून बघा एकदा. नारळाचे डायरेक्ट नारळाच्या झाडावरचे नारळ आपण जे बाजारात घेतो तसे नव्हे, त्याच्यात सुद्धा 4 शेंड्या काढायला चायला हालत खराब होती. ते वर्ण काढलेले 50-50 नारळ. त्याला असे अजूनही कोकणामध्ये ते आहे, आमच्याकडे ते आहे कोकणात रत्नागिरीला. असे एक लाकडी पट्टी असते, त्याला एक असा खिळा असतो आणि तो असा त्याच्यात असा आपटायचा. असे ते आपटून त्याला असे ते लूज करतात आणि मग ते हाताने एक एक शेंडी काढतात. असे 50-50 नारळ एकेका कैद्याने सोलायचे. ही पुढची पायरी. ते सोलल्यानंतर त्याच्या पुढची पायरी, सोललेल्या काथ्या मोठ्या मोठ्या खलबत्त्यामध्ये कुटायचा. इतका कुटायचा की तो असा पातळ झाला पाहिजे. पातळ म्हणजे दोरी विणता येईल इतका पातळ झाला पाहिजे. हाताला गठ्ठे पडायचे, रक्त यायचं. उलटी व्हायच्या, असे घाण गलिच्छ जेवल्यामुळं संडास व्हायचा नाही, जुलाब व्हायचे. बरं, जुलाब एकदाच संडासाला बाहेर नेणार, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जुलाब बिलाब तिथेच करायचं सगळं. त्या ज्या कोठडीत तुम्ही बसला होतात ना, त्याच कोठडीच्या एका कोपऱ्यामध्ये पायात हातात बेड्या आहेत. तुम्ही एकदा टॉयलेटला असं नवऱ्याला बायकोला सांगा की असं बांध रे माझे दोन्ही हात पाय, मी टॉयलेटला बघते एकदा प्रयत्न करून, असं कसं करता येईल. करून बघा खरंच एकदा तरी. त्याशिवाय नाही कळत आपल्याला, नुसते कल्पनेत नाही करू शकत. काय होत असेल त्या शरीराचं. बॅरिस्टर झालेला माणूस आहे होतो, 27 वर्षाचा तरुण, एकीकडं भयानक वैभव, 2 दरवाजे आहेत समोर आयुष्याच्या समोर. एक सर्टिफिकेट घेतलं बॅरिस्टरचं, सही केली, तुमच्या ब्रिटिशांच्या विरोधात मी ह्याच्या पुढे कधी आवाज करणार नाही, कुठल्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेणार नाही, त्याच्या बदल्यात घेतलं. युरोपामध्ये मस्त सेटल झाला माणूस. एक असं वैभवपूर्ण आयुष्य समोर आहे आणि याला लात मारायची आणि स्वतःहून काळ्या पाण्याची माळ गळ्यात घालून घ्यायची. त्यांना आमच्या भारतातलेच लोक ज्यांना स्वातंत्र्य त्यांनी मिळवून दिलं, तीच आत्ताची माणसं करंटी नीच त्यांना माफीवीर म्हणतात. तर बॅरिस्टर झालेला पहिला कैदी आलाय अंदमानमध्ये. तोपर्यंतच्या आधीच्या कैद्यांना बॅरिस्टर कोणी शिकलेलं नाही. एवढा उच्च विद्या विभूषित हा पहिला कैदी आहे. आता 6 महिन्यानंतर बाकीच्या शिक्षा भोगत असताना आता कैद्यांबरोबरची इंटरॅक्शन सुरू झाल्या, कैद्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या काही ना काही कारणाने. शौचाच्या वेळेला, जेवायच्या वेळेला, एकत्र कधी कधी काम करायला मिळायचं, तेव्हा कैदी भेटायला लागले. आता भेटायला लागल्याबरोबर पहिलं काम काय केलंय, कैद्यांना जो ब्रिटिश गव्हर्नमेंटनी राजकीय कैद्यांना म्हणजे स्पेशल प्रिझनर्सना जो पहिला मूलभूत अधिकार बहाल केलाय, तो ॲम्नेस्टी पिटिशनचा अर्ज करायचा. ॲम्नेस्टी पिटिशन म्हणजे आताचा दयेचा अर्ज आणि काय आता बेलवर सुटतात ना, काय म्हणतात त्याला, नाही, हा जामीन अर्ज. तो अधिकार आहे प्रत्येक राजकीय कैद्याला. पॅरोलवर नाही, जामीन अर्ज. जामिनावर सुटतो आपण किंवा बेलवर सुटतात. दिसला कैदी 2 मिनिटं मिळाले की त्याला त्याच्या अधिकाराची जाणीव करून द्यायची. माग तिकीतनं फॉर्म माग, तिथेच तो द्यायलाच लागणार त्याला. तू मागा, तुम्ही मागितलं की त्याला द्यावंच लागणार आहे. बरं, त्याचा एक फॉर्मॅट ठरलेला आहे. ते काय लव्ह लेटर नाही आहे, मला हवं तसं मी सगळं लिहिलं, तू वेगळं लिहिलं, त्यांनी वेगळं लिहिलं, नाही. ॲम्नेस्टी पिटिशन सगळ्यांचं एक सारखंच आहे. बरं, माफीनामा वेगळा आणि दयेचा अर्ज वेगळा. दया भविष्यात तुम्ही मला दाखवायची, माफी झालेल्या चुकांबद्दल मला रिअलायझेशन होतं, मला लाज वाटते, मला त्याची क्षमा मागावीशी वाटते. आपण बघा ना आपल्या आयुष्यामध्ये भूतकाळामध्ये जेव्हा काहीतरी आपण चुकीचं वागलेले असतो, जेव्हा आपल्याला त्याचं जाणीव होते, त्या दिवशी मी जरा त्या मैत्रिणीबरोबर वाईटच वागले, मग आपण वाट बघत राहतो ती मैत्रीण परत भेटायची. ती भेटली की तिच्या जवळ जातो, यार मी जरा डोकं फिरलं होतं त्या दिवशी, तुला मी चुकीचं बोलले, आय एम सॉरी. म्हणजे सॉरी आपण कधी म्हणतो, माफी कधी मागतो, भूतकाळात घडलेल्या गोष्टींची चुकांची जाणीव होते तेव्हा आपण माफी मागतो. मी आता तुमची माफी मागेन का? 3 वर्षानंतर 2028ला मी तुमच्या थोबडीत मारणार, आता सॉरी म्हणतो मी तुम्हाला, असं नाही ना. मग बावडायला ऍडव्हान्स मध्ये कोणी माफी नाही मागत, ऍडव्हान्स मध्ये दया दाखवतात.
तुम्ही एवढे स्वतःला म्हणता ना ब्रिटिश सरकार हे दयाळू आहे, दयाळू आहे, दयाळू आहे, दयाळू आहे. मग ती दया दाखवा आमच्यावर, आमच्यावर दया दाखवा. काय दया दाखवा? जे तुम्हाला वाटेल ते दाखवा. माझी 50 वर्ष शिक्षा आहे, 10 वर्ष कमी करा. मला कोलूला लावले, कोलूच्या ऐवजी मला काहीतरी वेगळं काम द्या. इतकं भयानक काम देऊ नका, कारण तुमच्याच कायद्यामध्ये राजकीय कैद्यांना ही कामं तुम्ही देऊ शकत नाही. राजकीय कैदी म्हणजे फक्त जेलमध्ये ठेवायचं असतं, त्यांना कोठडीत बंद करायचं असतं. त्यांना चापकाचे पटके, त्यांना उभी बेडी, आडवी बेडी, त्यांच्याकडनं कोलूला लावून बैलासारखं घाण्याला, ही कामं नॉट अलाउड. पण तुम्ही तुमचा कायदा धाब्यावर बसून हे सगळं आमच्याकडनं करून घेताय. हे तुम्ही करू शकत नाही. बरं, दिवसाच्या शेवटी जो रिपोर्ट लिहायचा असतो तो लिहिणार कोण? सावरकर लिहिणार का? जे गाढवासारखं काँग्रेसवाले विचारतात की इथल्या त्या डायऱ्यामध्ये असा उल्लेखच नाही. अरे गाढवा नो, लिहिणार कोण? सगळ्यात सरते शेवटी रोजची डायरीमध्ये आज आम्ही कैद्यांना चांगलं वागवलं, हे केलं, एकाही माणसाला आम्ही कोलूला वगैरे काही लावलेलं नाही, असंच लिहिणार ना तो? का त्याची नोकरी नाही का जाणार त्यांनी खरं लिहिलं तर? त्या डायरीमध्ये काय लिहायचं? कैद्यांना अधिकार होता का? तो बारीक लिहिणार, तो जेलरच लिहिणार. त्या जेलरनी सांगितलेले त्याचे कोण असतील कारकून तेच लिहिणार. तो कसा लिहिल तिथे खरं काय ते? तर मग यांना तो भयानक शिक्षा देतो कायद्याच्या विरोधात जाऊन, हे तो कसं लिहिल? मग सावरकर सातत्याने पत्र व्यवहार करत होते. पत्र जायला तर पाहिजेत की नाही? मग अॅम्नेस्टी पिटिशनचा तुम्हाला अधिकार आहे, ते प्रत्येक कैद्याला भेटून सांगायचे. सुरुवातीला कोणाला खरं वाटलं नाही, कोणाला पटलं नाही. मग हळूहळू पटायला लागलं, त्यांना दाखवायला लागले ते. मग तो कसा भरायचा, तो कसं, त्याची प्रोसिजर काय, मग त्याच्या बदल्यात काय असतं, काय म्हणजे हे आपण समजा द्यायचा अर्थ. त्यांनी उद्या मला 10 वर्षाची 5 वर्षावर शिक्षा आणल्याने 5 वर्षांनी अंदमानमधनं सोडलं, तर त्याच्या बदल्यात काय, त्याच्या बदल्यात काय, ते सगळं त्यांनी टर्म्स लिहिलेले आहेत. त्याच्या बदल्यामध्ये स्वातंत्र्य युद्धामध्ये भाग घ्यायचा नाही, ब्रिटिशांच्या विरोधात एक अवाक्षर काढायचं नाही, जाहीर सभांमध्ये बोलायचं नाही, वर्तमानपत्रात काही लिहायचं नाही. मुळात स्वातंत्र्य हे विसरूनच जायचं तुम्ही. आणि ब्रिटिशांनी आपल्यावर दया दाखवली, उपकारांच्या ओझ्याखाली आयुष्यभर ते सांगतील तसं जगायचं. मग तुम्हाला तुमच्या घरात छानपैकी जगता येईल. बोला ना, इथून तर सुटता की नाही तुम्ही? उपयुक्ततावाद, मी माझ्या देशाला उपयोगी कसा पडेन? माझ्या आयुष्यामध्ये एक असा टप्पा आला, माझ्यासमोर 2 मार्ग आहेत. या मार्गाने गेलो तर मी राष्ट्राला 100% उपयोगी पडेन, पण ते 100% उपयोगी पडण्यासाठी मला खूप चिखलफेक सहन करावी लागणार आहे. कारण सुरुवातीला लोकांना कळत नाही ना. सुरुवातीला लोकांना काय वाटणार, हा माफीवीर आहे, हा हे आहे, ते आहे. हे कधी कळेल? काही वर्ष गेल्यानंतर मी तिथे जाऊन जे कार्य करणार आहे त्याच्यानंतर कळणार. अरे हा, छत्रपती शिवाजी महाराज पण अफजल खान जेव्हा बोलवत होता तेव्हा काय म्हणाले? नाही, मला भीती वाटते तुमची. म्हणजे भीती होते का ते? आमचं चुकलंच, आम्ही स्वराज्याची घोषणा केली. आमचं चुकलंच की बादशाच्या विरोधात आम्ही आंदोलन. किती पत्र आहेत शिवाजी महाराजांची. त्याला म्हणतात राजकीय मुत्सद्देगिरी. शत्रूच फसवून, शत्रूच ठगवून, शत्रूचा विश्वासघात करून शत्रूला अडवायचं असतं. कळतं ना, जेव्हा शत्रू वरचढ आहे तेव्हा बावळ्यासारखा अटॅक नसतो करायचा. हा देशच त्यांच्या ताब्यात आहे, पोलीस यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे, न्यायालयीन यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे. मग त्यांच्याशी कसं लढायला पाहिजे? त्याला फसवलं पाहिजे ना, त्यांना खोटं बोललं पाहिजे. तो काय म्हणतो, चल ना ब्रिटिशांच्या, मी लिहून देतो ना, 10 वेळा लिहून देतो, मी यापुढे ब्रिटिशांच्या विरोधात अवाक्षर काढणार नाही. चल देतो ना लिहून, इथून तर सोड मला. इथे राहून 7/11च्या कोठडीत राहून 1960 साली मला सोडणार आहे, माझी शिक्षा संपणार आहे. 27 वर्षे मी इथे आलो. मी 50 वर्षांनंतर किती वर्षाचा असणार? 77व्या वर्षी त्यांनी मला सोडलं. जाऊन मी काय करू शकणार आहे का? आत्ता सोडलं तर काय ते करू शकेल? बरं, राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ म्हणजे काय? फक्त युद्धच करायचं असतं का? उठसूट भाषणच करायची असतात का? फक्त मोर्चेच काढणं म्हणजे स्वातंत्र्य असतं का? स्वातंत्र्य युद्ध असतं का? नाही.
साधं प्रत्येक माणसाला पर्सन टू पर्सन भेटून त्याच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवणं आणि एक समाज संघटित करणं म्हणजे पण स्वातंत्र्य युद्ध असतं, जे नकळत करता येतं, जे त्यांच्या अटीतटीमध्ये बसून करता येतं. केलं ना आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संघाच्या लोकांनी घरोघरी जाऊन पर्सन टू पर्सन भेटून 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 लोकसभा ते विधानसभा 6 महिन्यात निर्णय बदलून टाकला. ते काय बोंबलत फिरले का कधी रस्त्यावर? कळलंच नाही कोणाला. हे महाविकास आघाडी नंतर असं कसं झालं? एकदम 42,000 मतं कशी वाढली? अरे गाढवानं तुम्ही शांत राहिला. ते गपचूप भेटून सगळं करत होते का? गनिमी काम आहे तो. छत्रपती शिवाजी महाराजांचं काळ बदलला ना, पद्धती बदलतात, स्ट्रॅटेजी नाही बदलत. पद्धत बदलते, लढाईच्या पद्धती बदलतात. तलवारी होत्या, बंदुका होत्या, धनुष्यबाण होते, घोडे होते, हत्ती होते. आता घोड्यावरनं हत्तीवरनं तलवारीवरनं लढाई जाणार का आता आपण पाकिस्तान बरोबर? नाही ना. आता रणगाडे, आता तर अणुबॉम्ब, त्याच्याही पुढे आलं. आता कोरोना, आता लढाईच नाहीये. एका देशामध्ये घाणेरडे असे विषाणू सोडून द्यायचे, माणसं मरतायत लाखो. शेवटी युद्धामध्ये तुम्हाला साध्य काय करायचं असतं? माणसं मारायची असतात आणि तुमची पूर्णपणे आर्थिक घडी पूर्णपणे नेस्तनाभूत करून टाकायची असते. केलं ना. एकही तलवारीला तलवार न भिडता चायनाने करून दाखवलं 19 साली. उपयुक्ततावाद. सावरकर म्हणतात कैद्यांनो काय वाटेल ते मान्य करा, इथून सुटा. कोण 24 वर्षाचा, कोण 23 वर्षाचा, कोण 22 वर्षाचा. तुम्ही खाली आल्यावर तो सान्यालचा फोटो ठेवला होता बघा एका कोठडीमध्ये. तो सान्याल सावरकरांनी सांगितलेल्या प्रमाणे अॅम्नेस्टी पिटिशनचा अर्ज भरला. त्या अॅम्नेस्टी पिटिशनचा त्याचा दया दाखवली आणि त्याला सोडला. तो परत भारतामध्ये गेला. काय लिहून गेला? मी ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवणार नाही, स्वातंत्र्य क्रांतीत भाग घेणार नाही. तिथे जाऊन काय केलं? सगळी क्रांतिकार्य परत केलं. पुन्हा कुठल्या तरी बॉम्ब मध्ये तो सहभागी होता, पुन्हा पकडला गेला, पुन्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तो सान्याल पुन्हा अंदमानमध्ये आला. पण एका दयेच्या अर्जामुळे काय केलं त्यांनी? 2 बॉम्ब फोडून आला ना. खोटं फसवायला काय तुमच्या आपल्या बापाचं काय जाते? छत्रपतींचा आदर्श आहे आपल्या समोर. कधी कधी शत्रूचा शत्रू हा मित्र बनवावा लागतो. 370 कलम रद्द करायचं. त्या नालायक बाई बरोबर युती केली ना बीजेपीने. सुरुवातीला आपण शिवाय दिल्या सगळ्यांनी, नंतर कळलं अरे अच्छा असं होतंय. ती मैत्री कायम टिकली का? नाही. आता तिला बाहेर फिरणं मुश्किल झालंय. त्याला म्हणतात राजकीय मुत्सद्देगिरी. पण ही कळण्याची अक्कल नाही. बरं, सावरकरांनी त्यांचे जे दयेचे अर्ज आहेत 11 दर वर्षाला करत होते ते. पण त्याच्यामध्ये ते स्वतःसाठी कधीच मागत नव्हते. मी आणि माझ्या बरोबरचे सर्व राजकीय कैदी तुम्ही सगळे स्वतः त्यांनी जन्मठेपेत छापलेत. स्वातंत्र्यानंतर शोधून काढलं काँग्रेसने इथे दयेचे अर्ज, असं नाही. स्वतःच जन्मठेपेमध्ये स्वतःच ते सगळे छापले. कारण तेव्हा त्यांना माहित नव्हतं की काही वर्षानंतर दिल्लीमध्ये गाढव जन्माला येईल. आणि याचा अर्थ असा काढेल. मग तो काथ्या कुटायचा, मग त्याची काथ्याचे दोर बनवतात ना ते आपल्या सुतळ ते सुतळीचे दोर विणायचे. अहो हातामध्ये बेड्या आहेत आणि ते असं विणायचं. ते काय अवस्था होत असेल. त्याच्यानंतर मग कधी कधी मध्येच जंगल तोड करायला बाहेर जायला संधी मिळायची. तर जळवा नावाच्या अशा किडे असतात. ते जळू काय करते माहितीये? ती जळू जर तुम्ही अशी ठेवलीत की नाही शरीरावर, की ती तुमचं रक्त पिते, दंश करते, रक्त पिते. ती रक्त पिकवून ती इतकी फुगते की ती फुगून लडदू होऊन ती पडते. त्याच्यानंतर ज्या वेदना होतात ना, त्या भयानक वेदना होतात. तिथे जी जखम तयार होते ना, ती भयानक होते. कोलूपासून जर वाचवायचं असेल स्वतःला, तर कैदी जंगलात गेलेल्या कैद्यांकडनं जळवा जमवून आणायचे.
त्या जळवा कैद्यांना पुरवल्या जायच्या. आणि आता माझा उद्या कोलूचा जर माझा नंबर असेल तर आदल्या रात्री तो ती जळू स्वतःच आपल्या मांडीवर ठेवायचा, हातावर ठेवायचा, स्वतः ती जखम करून घ्यायचा की पुढचे 8 दिवस कोलू पासून वाचला तो. म्हणजे कोलूच्या वेदना जळवाच्या वेदनांपेक्षा किती जास्त असते. एक बैल 8-10 पाऊंडाचं तेल बैल काढू शकतो, सगळ्यात ताकदवान प्राणी. माणसाकडनं तेवढं तेल काढायचं. हे जे नारळ फोडलेत ना त्याच्या ज्या सुक्या वाट्या तुम्ही बघितलात ना कोलूला, त्याच्यामध्ये बघा असं एक द्रोण आहे, असं फिरवायच्या मध्ये त्याच्यामध्ये त्या सुक्या वाट्या अशा घालतात. तुमच्यापैकी काहींनी जातं फिरवलंय का कधी? जातं फिरवलंय. जात्यामध्ये बघा सुरुवातीला जेव्हा तुम्ही जोंधळे बिंदळे टाकता ना, सुरुवातीला ते हलत नाही बघा. जेव्हा ते जोंधळे पूर्ण असतात असे जाम ताकद लावायला लागते. समोरासमोर 2 बायका बसतात आणि मग ते ओव्या म्हणते. ओव्या त्याच्यासाठी म्हणतात, ते ओव्याने ताकद येते. तुम्ही रस्त्यावर काम करताना बघितलं, कामगार असं एखादा पाईप ओढायचा असतो ना, तर त्याच्याबरोबर ना ते नुसतं ओढत नाही, हय्यो हय्यो असं ते साऊंड मध्ये ती एक ताकद येते. तर त्या जात्यावरच्या ओव्या त्याच्यातून निर्माण झाल्या, त्याच्यामुळं ते फिरायला कळायचं नाही ते. आणि जसं जसं ते चूर्ण व्हायला लागतं, पीठ सुरू होतं व्हायला, तसं तसं ते हलकं होत जातं. हे फक्त जोंधळ्याचं सांगितलं. तिथे अख्ख्या सुक्या खोबऱ्याच्या वाट्या टाकल्या जायच्या आणि त्या मानेवर ठेवायचं, बैलासारखा पट्टा बांधायचा, एक लंगोट वस्त्र फक्त, आणि त्याला चाबूक मारला की तो बैलासारखा कैदी. इंग्लंडमध्ये बॅरिस्टर झालेला सावरकर नावाचा माणूस बैलासारखा कोलूला लावला जात होता. वेत नावाची या जंगलामध्ये वनस्पती मिळते. ती वनस्पती अशी तुम्ही एक फटका मारलात आणि ती वनस्पती अशी खेचलीत की ती अशी वेद डोळ्यासमोर येणार नाही. साधा सिंपल तुम्हाला सांगतो, तुम्ही नारळाच्या झावळ्या कधी कधी पडतात बघा खाली, त्या झावळ्यांना अशा दोऱ्या असतात बघा, म्हणजे फांद्या असतात बारीक. ती फांदी तुम्ही कापू शकते, माहिती ना, बऱ्याच वेळेला कापतो हाताने, त्याला इतकी धार असते. तुम्ही कधीतरी साधी ती अशी फिरवून बघा हातावर. तर ते वेद घेऊन बसायचा, तो बारी सपकन मारायचा इकडे पार्श्वभागावरती, सगळा उघडा बंद, एक लंगोट फक्त वस्त्र. आणि तो असं मारलं की अशी ती खेचून घेतली ना की तिथे अशी चीर तयार व्हायची. पुढची राऊंड होईपर्यंत त्यातनं रक्त यायला सुरुवात व्हायची. 2-4 फेऱ्या 5 फेऱ्या झाल्या की बेशुद्ध पडायचा. बेशुद्ध पडला कैदी की त्याला फरफटत त्याच्या कोठडीत टाकलं जायचं. दुसऱ्या कैद्याला कोलूला बांधलं जायचं. 11 वर्ष एकही दयेच्या अर्जावरती ब्रिटिशांनी सहानुभूती दाखवली नाही. 6 महिन्यानंतर पहिल्यांदा जेव्हा ती जेवणाची रांग लागली, त्या जेवणाच्या रांगेत समोर बाबाराव दिसले. 2 भाऊ पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं आणि एकमेकांच्या तोंडून आलं, तू इथे, तू पण इथेच. बाबाराव विनायकाला म्हणाले, अरे मग आता भारतामध्ये क्रांतिकारकांना मार्गदर्शन कोण करणार, घर कसं चालणार, तुझी बायको काय म्हणते, माझे काही नाही, त्याचा संबंधच नाही. काय झालं असेल, कसे काढले असतील दिवस. एकाही दयेच्या अर्जावर सावरकरांच्या 11 दयेचे अर्ज केले. एकाही दयेच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला गेला नाही. 1 दिवसाची पण शिक्षा कमी केली नाही. पण सावरकरांनी सांगून इतर कैदी जे दयेचे अर्ज करत होते त्यातल्या कित्येकांच्या शिक्षा कमी झाल्या. कित्येकांच्या भयानक शिक्षांपासून कार्यालयीन कामामध्ये त्यांचा बदल घडला. अनेक फायदे झाले. शेवटी अंदमानची सेल्युलर जेल आता हे मेंटेन करणं, हे सगळं दुसरं महायुद्ध सगळ्यात नंतर ते अवघड व्हायला लागलं ब्रिटिशांना. आणि आता इथले कैदी हळूहळू भारतातल्या जेलमध्ये पाठवायला सुरुवात केली. त्याच्यात सावरकरांची रवानगी कलकत्त्याच्या अलीपूरच्या कोठडीमध्ये झाली. तिथून त्यांना रत्नागिरीमध्ये नेलं. रत्नागिरीवरून पुण्याला आणलं आणि मग 24 साली पुण्यामधनं त्यांना रत्नागिरीच्या घरामध्ये स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं. 5 वर्ष
24 ते 29 आणि 29ला त्यांची सुटका होणार होती, पण 29ला सुटका न करता स्थानबद्धता अजून 5 वर्षांनी वाढवली. जेव्हा कैद्याचे सगळे इन्कम सोर्सेस सील बंद केले जातात तेव्हा ब्रिटिश कायद्यानुसार त्यांना पेन्शन द्यावी लागते. त्याला पेन्शन म्हणत नाही, त्याला उदरनिर्वाह भत्ता म्हणतात. तो 120 पासून 150 रुपयांपर्यंत दिला जायचा कैद्याच्या ग्रेडनुसार. सावरकरांच्या बाबतीत प्रत्येक वेळेला ब्रिटिशांनी कायदा धाब्यावर बसवला आणि सावरकरांना 120 ते 150 नाही, फक्त 60 रुपये उदरनिर्वाह भत्ता दिला जात होता. ज्या दिवशी 37ला त्यांची निर्बंध मुक्त झाली त्या दिवशी तो 60 रुपये बंद केला. कसं घर चालत असेल, कसं राहत असते. आणि एक भारताचा एक मोठा नेता, त्याला आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं होतं. त्याच्याबरोबर त्याला त्या शेळीचं दूध लागतं म्हणून शेळ्या, त्याला चरखा आवडतो म्हणून चरखा, त्याला लिहायला वाचायला आवडतं म्हणून लिहायला कागद, पेन, पंखा, गादी, सगळा ऐशो आराम, त्याच्या सिक्युरिटीसाठी पोलीस आणि त्याच्या सगळ्या या यंत्रणेवरती 500 रुपये दरमहा खर्च केला जात होता. त्याची पावती माझ्या मोबाईलमध्ये आता पण आहे. गुलाबाच्या फुलाला अटक केली, त्याचे वडील धावले, त्यांनी माफीनामा लिहून दिला आणि दुसऱ्या 24 तासात त्याला सोडवून आणला. पण ते माफीवीर नाहीत, सावरकर मात्र माफीवीर. 500 रुपये ब्रिटिशांकडनं घेणारा माणूस आगा खान पॅलेस सारख्या आलिशान जेलमध्ये, ज्याला जेल म्हणायचे की नाही हा प्रश्न आहे, अजूनही पुण्यामध्ये ते आहे, जाऊन बघू शकता. सावरकरांची कोठडी बघितली, आता आवर्जून पुण्याला जा, कधी गेलात की आगा खान पॅलेस बघा आणि तुम्हीच कम्पेअर करा. तरी सावरकर ब्रिटिशांना मिळालेले होते, म्हणजे जे ब्रिटिशांना मिळाले त्यांना त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा दिली आणि जे ब्रिटिशांच्या विरोधात उभे होते त्यांना आगा खान पॅलेस. वा, काय लॉजिक आहे. मग 37 साली सर्व निर्बंधांतून मुक्त झाले आणि मी तुम्हाला त्याच्या पुढचं परवा कालच सांगितलं की काँग्रेसमध्ये न जाता त्यांनी हिंदू महासभेचं 46च्या निवडणुकीमध्ये 3 पार्ट्या होत्या, ते पण मी तुम्हाला काल सांगितलं. आणि मग शेवटी सावरकरांचा शब्द आणि शब्द 46च्या सभांमधला खरा ठरला आणि आता 52ची निवडणूक होणार आणि निवडणुकीला सामोरं जायला लागणार आपल्याला. आता आपण सिलेक्टेड पंतप्रधान आहोत, आता आपल्याला इलेक्टेड व्हायचं असेल तर आपल्या सगळ्यात मोठा शत्रू आणि सगळ्यात लोकप्रिय कोण आहे तर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदू महासभा यांना दिलेला शब्द खरा ठरला. आपण सगळे दिलेले शब्द मातीमोल केले. आपण हिंदूंची शिरकाण झालं. 70 लाख हिंदू निर्वासित होऊन परत आहे. आता 100% हिंदू महासभा निवडून येणार. आपलं काही खरं नाही. आता एक चमत्कार आणि तो नथुराम गोडसेने घडवला. आणि पूर्वी कधीतरी नथुराम गोडसे हिंदू महासभेमध्ये होता आणि त्यावेळेला सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. जेव्हा गांधी हत्या झाली तेव्हा सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष नव्हते. म्हणून सावरकरांना सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांचा विरोध होता सावरकरांना या खटल्यामध्ये गोवण्यामध्ये. तरी सुद्धा अट्टाहासाने नेहरूंनी त्यांना गोवलं आणि त्या नेहरूंच्या अट्टाहासासमोर आंबेडकरांचं पण आणि पटेलांचं पण काहीही चाललं नाही. पण मग आंबेडकरांनी मात्र संपूर्ण मदत करायचं ठरवलं आणि भोपटकर नावाचे जे सावरकरांचे वकील होते, गांधी हत्या केस चालवणारे, त्यांना दिल्लीला बोलवून खाजगी त्यांच्याशी बसून त्यांना सांगितलं तुम्हाला जे हवं ते कागदपत्र मी देईन, पण सावरकरांना या नेहरूंनी मुद्दामून अडकवलेला आहे, यांना सोडवा. ज्या ज्या वेळेला हिअरिंग असायचं सावरकरांचं गांधी हत्येचं, त्यातल्या 3 हिअरिंगना स्वतः बाबासाहेब आंबेडकर
कोर्टामध्ये पहिल्या रांगेत बसायचे. का? नकळतपणे जज्जावर एक प्रेशर येतं. ज्या दिवशी विद्याचरण निकाल दिला, नथुराम आणि नाना आपट्याला फाशी दिली, बाकीच्या मदनलाल पावा आणि यांना जन्मठेप दिली, गोपाळ गोडसेंना, आणि सावरकरांना संपूर्णपणे निर्दोष मुक्त केलं. तो जो निकाल दिला तेव्हा पण बाबासाहेब पहिल्या रांगेमध्ये हजर होते. स्वतंत्र भारतामध्ये एका हत्येच्या केसमध्ये त्या भारतासाठी संपूर्ण आयुष्याचं योगदान अख्खं होळी करणारा हा पहिला, जगातला पहिला देश असेल आणि पहिला हा देशभक्त असेल की तो देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याला 600 दिवस खुनी आरोपी क्रमांक 8 म्हणून जेलमध्ये सडावं लागलं. तिथनं बाहेर आले. बाहेर आल्यानंतर आपल्या देशाचा लचका तोडून एक इस्लामिक राष्ट्र उभं राहिलं पाकिस्तान. त्यांचा पहिला पंतप्रधान लियाकत अली खान भारत भेटीवरती याच गुलाबाच्या फुलांनी बोलवला. तो येणार, त्याच्या सिक्युरिटीसाठी आमच्या तात्यारावांना मुंबईतनं उचललं आणि बेळगावच्या जेलमध्ये टाकलं. तो नालायक आला. तो 5 दिवस इथे पेठा खाऊन आमचा शाही इतमामात त्याचं सगळं आदरातिथ्य झालं. तो पाकिस्तानात निघून गेला. पाकिस्तानात निघून गेल्यानंतर पुढचे 15 दिवस सावरकरांना ह्याच्यासाठी आम्ही बेळगावमध्ये टाकलेलं आहे. हे सरकार विसरलं. मग कोणीतरी आठवण करून दिली, ओ सॉरी सॉरी सॉरी, ते राहिले नाही का तिकडे, त्याला काढा काढा काढा. मग त्यांना बाहेर काढलं. सैनिकीकरण करा याच्यासाठी सावरकर आयुष्यभर झटले. भारताचं सैनिकीकरण, तरुणांनी सदैव सैन्यामध्ये भरती झालं पाहिजे. सैन्यामधला हिंदूंची संख्या वाढली पाहिजे. दुसऱ्या महायुद्ध सुरू झालं तेव्हा सावरकर जेलमध्ये होते. जेलमधून पत्रव्यवहार करून ते सांगत होते, तरुणांनो सैन्यात सामील व्हा. कारण 1820ला नंतर जेव्हा ब्रिटिशांनी हिंदुस्थानचा कब्जा घेतला तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, संस्कृत भाषा फेकून दिली. आणि दुसरा सगळ्यात मोठी स्टेप उचलली की तुमच्या हातातलं शस्त्र काढून घेतलं. तोपर्यंत आपण कोणीही सामान्य माणूस सुद्धा शस्त्र वापरू शकत होतो. तुम्हाला निशस्त्र केलं. 25 कोटी जनतेला निशस्त्र केलं आणि 5 लाख ब्रिटिश सैनिक हातामध्ये बंदूक घेऊन तुमच्यावर राज्य करू लागले. सावरकर म्हणाले, ज्या ब्रिटिशांनी तुमच्या हातातलं शस्त्र काढून घेतले ना 150 वर्षापूर्वी, ते ब्रिटिश आतुर झाले. दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांना ब्रिटनवरनं सैनिक आणणं परवडणार नाही. त्यांना तुमचीच गरज आहे. आज तुम्हीच त्यांचे सैनिक आहात. हिंदूंनो, मुसलमान धडाधड सैन्यात भरती होत आहेत. त्याच्या डबल संख्येने तुम्ही भरती व्हा. ज्या दिवशी देश स्वतंत्र होईल तेव्हा सैन्यामध्ये कुणाची संख्या जास्त त्याच्यावर सगळा निकाल अवलंबून असणार आहे. किती दूरदृष्टी असेल माणसाची. ज्या ब्रिटिशांनी तुमच्या हातात बंदूक काढून घेतली ते आतुर झाले तुमच्या हातात बंदूक द्यायला. नुसती बंदूक द्यायला नाही, आता बंदूक चालवायची कशी याचं ट्रेनिंग पण तेच देणार आहेत. फुकटात नुसतं देणार नाही, त्याच्यानंतर सैनिक म्हणून तुम्हाला ते पगार देणार आहे. शत्रूचा शत्रू तो मित्र. आता मला शत्रू कोण आहे? जर्मनी शत्रू आहे. तिकडे मी पाठवलं सुभाष बाबूंना. ते त्याच्याशी मैत्री करून तिकडनं जर्मन सैनिकांबरोबर चाल करून येतील. भारतामधल्या इंग्लंडच्या सैन्यामध्ये सर्वात जास्त हिंदू सैनिक असतील. मैदानावर उतरल्यानंतर बंदुकीचं टोक फक्त जर्मनीवरनं ब्रिटिशांवर करायला 2 मिनिटं लागतात. त्या क्षणी ब्रिटिश निघून जातील. जेलमधनं माणूस सांगतोय हे सगळं. आम्ही केलं नाही. आम्ही अहिंसेचे पुजारी आहोत. आम्हाला गरज नाही सैन्य बलकरणाची. आणि आमच्या गुलाबाच्या फुलाने सैन्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि 62ला चायनाने आमच्यावर अटॅक केला आणि आम्ही अजून एक लचका भारत मातेचा तोडला. अख्खं तिबेट आमच्या हातातून निघून गेलं.
अतीव दुःख झालं त्यावेळेला सावरकर. इतकी वर्ष मी जे सांगतोय ते जरा जरी ऐकलं असतं ना तरी आज तिबेट वाचला असता. गेला भारत मातेचा अजून एक लचका स्वतंत्र भारतात तुटला. सावरकर जिवंत असताना तुटला. आमचे पंतप्रधान, आम्ही पाकिस्तान बरोबरचं युद्ध आम्ही जिंकलो. तहाची बोलणी सावरकर सांगत होते शास्त्रींना, जो देश विजयी होतो त्या विजयी देशाच्या राजधानीमध्ये पराभूत राष्ट्राच्या पंतप्रधानांनी तहासाठी यायचं असतं, गुडघे टेकून उभं राहायचं असतं आणि दादागिरी करून तुम्ही अटी घालायच्या असतात. तुम्ही नाही जायचं. हे उठले आणि तिकडे गेले. ना भारतात ना पाकिस्तान, ते रशियालाच गेले. तिकडं त्या ताश्कंदला त्यांना संपवलं, विषप्रयोग करून संपवलं. सावरकरांचं ऐकलं नाही. 75 उलटलेल्या तात्यारावांना अतीव वेदना झाल्या. आता माझ्या देहाचा, माझ्या बुद्धीचा या राष्ट्राला उपयोग शून्य आहे. आता कशासाठी जगायचं? बाळाराव सावरकर त्यांचे शेवटचे 15-20 वर्ष जे स्वीय सहाय्यक होते त्यांना बोलवलं, म्हणाले संपवतो. मग कसं संपवायचं स्वतःला? जोहात उडी मारू का? तर उडी मारू देणार नाहीत कोणी मला. ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांनी जशी उडी मारली तसं प्राणार्पण मला कोणी करू देणार नाही. असं काहीतरी जीवन संपवण्याचा मार्ग निवडला पाहिजे की जो कोणाला कळणारच नाही. मग समर्थ रामदास समोर आले आणि प्रायोपवेशनाचा मार्ग फक्त बाळाराव सावरकर एकट्याला सांगितला. उद्या 1 फेब्रुवारी आहे. उद्यापासून मी मृत्यूला निमंत्रण देतो. आयुष्यभर मृत्यू मला न्यायला ज्या ज्या वेळेला आला मी त्याला हकलून दिलं. आज मी स्वतःहून त्याला निमंत्रण देतो. आता ये बसायला. असं जाऊ नका तात्या, तुम्ही गेलात तर आम्हाला मार्गदर्शन कोण करणार? म्हणाले कुठला विषय पाहिजे तुला? कुठल्या क्षेत्रात कुठल्या विषयात तुला मार्गदर्शन पाहिजे? ते सगळं मी लिहिलेलं आहे. 22,000 पृष्ठ लिहिलेले. फक्त त्या विषयाचं पुस्तक काढ, तुला मार्गदर्शन होईल. मीच बोलतोय असं वाटेल तुला. मी कशाला पाहिजे? भावाला म्हणे तुम्ही काय ऐकणार नाही. संपवलं. 1 फेब्रुवारी 1966. अख्खं आयुष्यात उपोषण या मार्गाने कधी गेला नाही माणूस. स्वतःला संपवण्यासाठी आयुष्यातलं एकमेव उपोषण केलं आणि यशस्वी केलं आणि ते उपोषणामध्ये गेले. आणि आयुष्यभर ज्याने उपोषण केलं, शस्त्रावर कधी विश्वास ठेवला नाही, तो मात्र बंदुकीच्या गोळीने मेला. आयुष्यभर शस्त्रावर विश्वास ठेवला, उपोषणावर विश्वास ठेवला नाही, तो मात्र स्वतःहून उपोषण करून स्वतःला संपवलं. खरं आमरण उपोषण. आता करतात ना 6 वेळा आमरण उपोषण, 7 वेळा. असं नाही. एकदाच केलं आमरण उपोषण, एकदाच करायचं. तर दर 15 दिवस, दर महिन्याने आमरण उपोषण असतात आपल्याकडे. तो भाग वेगळा. मुलगी प्रभा आली धावत. एक नर्स डॉक्टर येऊन रोज तपासून जात आहे. तब्येत खालावत चालली, खालावत चालली, खालावत चालली. आधीच 5 फूट कृश शरीरयष्टी, त्याच्यात 83 वय, त्याच्यात अन्न पाण्याचा त्याग, अन्नाचा पाण्याचा थेंब पण घेतला नाही. मृत्यूला पण कळेना आता हे फसवतायत काय खरंच बोलवतायत. ह्या वयातल्या 83 वर्षाचा माणूस अन्न पाणी घेत नाही तर खरं तर मृत्यू 4 दिवसात आला पाहिजे होता. 1 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 83 वर्षाचा हा माणूस मृत्यूला यायला, मृत्यूच घाबरायला लागला. म्हणून त्यांना मृत्युंजय म्हणतात. शेवटी मृत्यूला खात्री वाटली नाही, यावेळेला ते खरंच बोलवत आहेत. काहीच घेत नाही, काहीच घेत नाही. सगळे अस्वस्थ झाले. प्रभा आली, म्हटलं सगळ्यांना वाटलं मुलीवर भयंकर प्रेम. मुलीला सांगितलं जरा बघ, काहीतरी लिंबू पाणी काहीतरी घेतील. मुलगी गेली. तात्याराव असे विषण्ण पडलेले होते. आवाज सगळा आतमध्ये गेलेला होता. तात्या, ती नर्स आहे ना, ती सांगते थोडंसं काहीतरी पोटात गेलं पाहिजे.
83 वर्षाचा 15 दिवस अन्न पाण्यापासून पूर्ण थेंब पण न घेतलेला माणूस, ती नर्स आहे ना म्हटल्यावर ट्यूब पेटली. आवडलं नाही नर्स म्हटलेलं. पोरीला जवळ बोलवलं, म्हणाले नर्स नाही परिचारिका म्हण, चांगला शब्द आहे. आणि 26 फेब्रुवारीला संपलं जीवन. अशा तात्यारावांच्या तीर्थक्षेत्री आज आपण सगळेजण आलो. 6 दिवस रोज मी आणि पार्थकडनं तुम्ही ऐकलं. इथून जाताना सावरकर घेऊन जायचे, सावरकर पोचवायचे. जेवढं जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तेवढं करा. 1 जून ते 7 जून 15 ते 35 एवढा तरुण मुलांची युवा यात्रा असते. तुम्हाला जर खरंच तरुणांपर्यंत हे सगळं पोचवावं असं वाटत असेल, प्रत्येकाने इथल्या निश्चय करा की एक तरी माझा आसपासचा एक तरुण 15 ते 35 वयोगटातला मी 1 ते 7 जूनच्या यात्रेला पाठवेल. काही करा, पण ही तरुण मुलं आली पाहिजे. ही 2 वर्षापासून आम्ही यात्रा सुरू केली, युवा यात्रा. गेल्या दोन्ही वर्षी 80 मुलं आली होती. आणि इतका मोठा फरक पडतो. 6च्या 6 दिवस रोज 1.5 पावणे 2 तास ही सगळी मुलं सावरकर ऐकत होती, धमाल करत होती, दिवसभर मज्जा करत होती. त्यांचं वयच आहे ते. रोज न कंटाळता ती बसत होती, सावरकर ऐकत होती. सावरकरमय होऊन 160 मुलं गेली 2 वर्षात. 80 मुलं होती. त्या 80तली फक्त 4 मुलांमध्ये जरी ती जागृत झालं ना की देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा, आम्हाला एवढीच अपेक्षा आहे. आम्हाला अपेक्षाच नाही की 80तले 50 एकदम तयार होते. शी ज्या पद्धतीचा आपला समाज आहे, या समाजाकडनं मी अपेक्षाच करत नाही. 80तले 8 पण नाही, 80तले 4 पोरं फक्त. 4 मुलं जरी तयार झाली देशासाठी स्वतःचं समर्पण करायला, तरी यात्रा यशस्वी आहे. तुम्ही इथून निघून गेलात की तुमच्याकडे वेळ आहे, काही करा. आपल्या आजूबाजूचा एक तरी पोरगा ह्या यात्रेला पाठवायचा. त्याच्या आयुष्याचं कल्याण झालंच म्हणून समजा. ह्या वयात 15, 20, 22 या वयामध्ये सावरकर कळले ना की आयुष्य बदलतं, जगण्याचं एम बदलतं, उद्दिष्टच बदलतं. जसं आमचं बदललं. पुन्हा भेटू कधीतरी. माझ्या पुरुष नाटक चालू आहे, खूप छान. जयवंत दळवींचे जन्मशताब्दी वर्षामध्ये पुरुष नाटकाला या. आलात तर आतमध्ये भेटा आणि सांगा अंदमानात आपण भेटलो होतो. एकदम मी सगळ्यांना पटकन ओळखणार नाही, पण तुम्ही सांगितलं की मी मला लक्षात येईल. आणि सगळ्यांनी मिळून आपण भारत घडवूया. खूप काही बोलण्यासारखं आहे, कितीतरी बोलण्यासारखं आहे. किती तासनतास मी बोलत राहीन, तुम्ही हलणार नाही मला माहिती आहे. पण शेवटी अजून हवं होतं तेव्हाच थांबण्यात मजा असते, चुटपुट लावून जाण्यात मजा असते. तर परत परत येत राहतात ना. पोट भरलं तर येत नाहीत कोणी. अर्धवट गेलात तर मग ते अर्धवट जी भूक आहे ना ती निर्माण झालेली, ती आता तुम्हाला भागवायची. मग तुम्हाला तुमची पुस्तकं शोधावी लागतील. तेवढं साहित्य. कुठला विषय? भाषाशुद्धी घ्या, भाषाशुद्धी. कुठला विषय? विज्ञान घ्या. तुम्ही म्हणाल ते पुस्तकावर माणसाने लिहिलेलंच आहे. राष्ट्राय स्वाहा.